तर सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समोरच्या हप्त्यासाठी म्हणजेच मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील। कारण 71 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि त्या कोणत्या कारणाने अपात्र झाल्या या संदर्भात राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी कुठलीही स्पष्टता दिलेली नाही। त्यामुळे समोरच्या हप्त्यासाठी काही महिला अपात्र होतील का ही भीती आता लाडक्या बहिणींच्या मनात आहे। तर लाडक्या बहिणींनो, याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्याचसोबत हे सुद्धा पाहणार आहोत की मार्च महिन्याचा हप्ता हा कधीपर्यंत येईल। नमस्कार, मी भाऊसाहेब गोरे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सविस्तरपणे माहिती अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या चॅनलवर अपडेट राहा। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सध्या तरी 71 लाख महिला अपात्र झाल्याची बातमी ही समोर येत आहे। आता 71 लाख महिला म्हणजे हा आकडा खूप मोठा असणार आहे। केवायसी केली काही महिलांनी तरी सुद्धा अपात्र झालो आहोत असे कमेंट येत आहेत। त्याच नंतर काही महिलांनी केवायसीच केली नव्हती त्या कारणाने सुद्धा बऱ्याच महिला अपात्र झालेल्या आहेत। त्यामुळे जवळपास 71 लाख महिला केवायसीच्या कारणाने आता अपात्र झालेल्या आहेत आणि सरकारने केवायसीची संधी द्यायला पाहिजे होती, पण केवायसी दुरुस्तीची संधी दिलेली आहे महिलांना। त्यामुळे तुम्ही जर केवायसी दुरुस्ती केली नसेल तर लवकर दुरुस्ती करून घ्या। 30 एप्रिल पर्यंत त्याची ही तारीख असणार आहे। ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधीच असणार आहे आणि तुम्ही जर ही यावेळेस जर दुरुस्ती केली नाही तर नक्कीच तुम्हाला आता तारीख वाढवून मिळणार नाही आणि तुम्हाला या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल। आता ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नव्हती अशा महिलांनी महिला व बालकल्याण विभागाच्या ठिकाणी जाऊन आपली रीतशीर तक्रार नोंदवायची आहे आणि आम्हाला एक संधी द्यावी असं कमेंट आपल्या व्हिडिओच्या खाली करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट पाहायची आहे, तुम्हाला सुद्धा एक चान्स हा येऊ शकतो आणि हप्त्याचं जे काही वितरण आहे मार्च महिन्याच्या लवकरच होण्याची शक्यता आहे। 15 एप्रिल पर्यंत या हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं आणि या संदर्भातली माहिती आम्ही वरिष्ठांकडून घेतच आहोत आणि जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।